नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीविषयी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि हा आपला पोलीस भरतीविषयीचा चौथा व्हिडिओ आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे बघाल। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात। सन 1848 मध्ये पुण्यात मुलीची पहिली शाळा कोणी काढली? तर महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली। ब्लू वॉटर पॉलिसी कोणी आणली? तर फ्रान्सिस्को डी अल्मेडा यांनी ब्लू वॉटर पॉलिसी आणलेली आहे। पुढचा प्रश्न, बक्सारच्या युद्धाचे नेतृत्व कोणी केले? तर हेक्टर मुनरो यांनी बक्सारच्या युद्धाचे नेतृत्व केलेले आहे। पुढचा प्रश्न बघूया, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर कायमधारा पद्धतीची सुरुवात ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केलेली आहे। तर महालवारी पद्धत कोणी सुरू केली? तर होल्ट मॅकेन्झी यांनी महालवारी पद्धत सुरू केली। तर आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? तर अलेक्झांडर रीड आणि थॉमस मुनरो या दोघांनी रयतवारी पद्धतीची सुरुवात केली। ऊटचा खलिता कशाशी संबंधित आहे? तर ऊटचा खलिता हा शिक्षणाशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सर चार्ल्स मेटकाफ याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते। भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते। भारताचा लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा लोहपुरुष म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 14, भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचा बिस्मार्क म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते। तर भारताचे एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते? तर भारताचे एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना संबोधले जाते। पुढचा प्रश्न बघूया, भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखले जाते। राष्ट्रीय एकता दिन केव्हा साजरा केला जातो? तर 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो। भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते। सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी कोणी दिली होती? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी बारडोली सत्याग्रहातील महिलांनी दिली होती। तर जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची ही 182 मीटर आहे, म्हणजेच 597 फूट, आणि हा पुतळा गुजरात या राज्यामध्ये केवडिया जवळ आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ॲलन ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली। तर काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड डफरिन हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हाईसरॉय होता। तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली। असहकार आंदोलनावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर मित्रांनो, असहकार आंदोलनावेळी भारताचा व्हाईसरॉय हा लॉर्ड चेम्स्फोर्ड होता आणि असहकार आंदोलनाची सुरुवात ही 1920 मध्ये झाली होती। प्रश्न क्रमांक 25, बंगालच्या फाळणी विरोधात कोणते आंदोलन सुरू झाले? तर बंगालच्या फाळणी विरोधात स्वदेशी आंदोलन सुरू झाले होते। नेक्स्ट क्वेश्चन, बक्सारची लढाई केव्हा झाली? तर 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली। सविनय कायदेभंग आंदोलनावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर सविनय कायदेभंग आंदोलनावेळी भारताचा व्हाईसरॉय हा लॉर्ड आयर्विन होता। तर सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात ही 1930 मध्ये झाली होती। प्लासीची लढाई केव्हा झाली? तर 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली। भारत छोडो आंदोलनावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर भारत छोडो आंदोलनावेळी भारताचा व्हाईसरॉय हा लॉर्ड लिथोगो हा होता। तर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही 1942 मध्ये झाली होती। प्रश्न क्रमांक 30,
कोणी संस्थाने खालसा केली होती? तर मित्रांनो, लॉर्ड डलहौसी याने संस्थाने खालसा केली होती. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. तर 1853 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान प्रथम रेल्वेची सुरुवात कोणी केली? तर 1853 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान प्रथम रेल्वेची सुरुवात ही लॉर्ड डलहौसी यांनी केली. बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल होता. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. प्रश्न क्रमांक 35, रेल्वे बोर्डाची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार करण्यात आली? तर रॉबर्टसन या आयोगाच्या शिफारसीनुसार रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, काळा कायदा म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते? तर 1919चा रौलेट ॲक्ट हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. तर व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणाच्या काळात पारित झाला? तर लॉर्ड लिटन याच्या काळामध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट पारित झाला. जनगणनेचा प्रारंभ कोणाच्या काळात झाला? तर जनगणनेचा प्रारंभ हा लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर वर्तमान पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरला जातो? तर अग्निशामक साधनांमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो. खासी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर खासी ही आदिवासी जमात मेघालय या राज्यामध्ये आढळते. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. परिदर्शक हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर बिपिन पाल यांचे परिदर्शक हे वृत्तपत्र आहे. तृतीयपंथीयांना सरकारी नोकरीत आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर कर्नाटक हे तृतीयपंथीयांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देणारे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हापासून साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी 1987 पासून भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. तर कोपेनच्या वर्गीकरणानुसार AW हवामान प्रदेश काय निर्देशित करतो? तर कोपेनच्या वर्गीकरणानुसार AW हवामान प्रदेश हे उष्णकटिबंधीय सॅव्हाना निर्देशित करतो. कॅनरी थंड पाण्याचा समुद्र प्रवाह कोणत्या महासागरात आढळतो? तर कॅनरी हा थंड पाण्याचा समुद्र प्रवाह उत्तर अटलांटिक या महासागरामध्ये आढळतो. धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखामध्ये आहे? तर धर्मतरची खाडी ही आंबा या नदीच्या मुखात आहे. तर अमेरिकन गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मार्टिन ल्यूथर किंग यांना अमेरिकन गांधी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बाबा आमटे यांना भारताचे आधुनिक गांधी म्हणून ओळखले जाते. SRPFचे बेसिक हत्यार कोणते आहे? तर SLR हे SRPFचे बेसिक हत्यार आहे. तर SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? तर SRPFच्या प्रमुखास महासमादेशक असं म्हटलं जाते. तर SRPFचे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते आहे? तर MP5 हे SRPFचे बेसिक अत्याधुनिक हत्यार आहे. तर SRPFची एकूण किती परिक्षेत्रे आहेत? तर SRPFचे एकूण 2 परिक्षेत्रे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया प्रश्नांकडे. SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता आहे? तर SRPFचा 19 क्रमांकाचा गट हा कुसळगाव हा आहे आणि हा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? तर बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत. भारताची 5वी सार्वजनिक निवडणूक केव्हा पार पडली? तर सन 1971 मध्ये भारताची 5वी सार्वजनिक निवडणूक पार पडली. SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? तर SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर गट क्रमांक असतो. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला? तर 2 मार्च 1930 रोजी नाशिक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता. पुढचा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रातील तारापूर येथे कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? तर महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी
अणुविद्युत या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? येरळा, वेण्णा, वारणा, पंचगंगा, कोयना या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कृष्णा या नदीच्या उपनद्या आहेत. तर पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुल्लर लेणी ही नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ओझरखेड आणि पालखेड हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ओझरखेड व पालखेड हे धरण नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 66. तेलंगणा या राज्याचा स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 2 जून रोजी तेलंगणा या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. गुजरात राज्याचा स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 1 मे रोजी गुजरात राज्य स्थापना दिवस साजरा केला जातो. तर मिझोराम राज्याचा स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 20 फेब्रुवारी रोजी मिझोराम राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. तर जागतिक दूध दिन केव्हा असतो? तर 1 जून रोजी जागतिक दूध दिन असतो. प्रश्न क्रमांक 70. धनुर्वात हा रोग कशामुळे होतो? तर धनुर्वात हा रोग जीवाणूमुळे होतो. नेक्स्ट क्वेश्चन. जीएसटी अंमलबजावणीसाठी कितवी घटना दुरुस्ती करण्यात आली? तर 101वी घटना दुरुस्ती ही जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आली. चीन या देशाचे चलन काय आहे? तर युआन हे चीन या देशाचे चलन आहे. जपान या देशाचे चलन काय आहे? तर येन हे जपान या देशाचे चलन आहे. तर बांगलादेश या देशाचे चलन कोणते आहे? तर टका हे बांगलादेश या देशाचे चलन आहे. नेपाळ या देशाचे चलन काय आहे? तर नेपाळी रुपया हे नेपाळ या देशाचे चलन आहे. पुढचा प्रश्न. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर सन 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. शहीद भगतसिंग यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर बंगा या ठिकाणी भगतसिंग यांचा जन्म झालेला आहे. तर बंगा हे ठिकाण आताच्या पाकिस्तानमध्ये अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, त्यालाच आपण CSIR असं म्हणतो. CSIR म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च चे पहिले अध्यक्ष कोण होते? तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे पहिले अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. जेव्हा मी जात चोरली होती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बाबूराव बागुल हे जेव्हा मी जात चोरली होती या कादंबरीचे लेखक आहेत. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. नेक्स्ट क्वेश्चन. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर सन 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती. तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर तुकडोजी महाराज यांची समाधी ही अमरावती जिल्ह्यातील मोजरी या ठिकाणी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ अस्तित्वात आहे. तर तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? तर माणिक बंडोजी ठाकूर हे तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव आहे. तर खंजेरी भजन कोणाच्या नावाने प्रसिद्ध आहे? तर खंजेरी भजन हे तुकडोजी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? तर संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव हे डेबूजी झिंगराजी जानोरकर असे आहे. तर संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ अस्तित्वात आहे. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे? तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव आहे. रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे? तर किडनी हा रक्त शुद्ध करणारा अवयव आहे. सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा दिसतो? तर सामान्य लाल रक्तपेशींचा आकार हा द्विअंतर्वक्र असा दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? तर थायरॉइड ग्रंथी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे. तर मानवी शरीरातील सर्वात लहान अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? तर तृतीय नेत्र ग्रंथी ही मानवी शरीरातील सर्वात लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे. तर मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी बहिर्स्रावी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी बहिर्स्रावी ग्रंथी आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान बहिर्स्रावी ग्रंथी कोणती आहे? तर गॉबलेट सेल ही मानवी शरीरातील सर्वात लहान बहिर्स्रावी ग्रंथी आहे. तर रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतो? तर रक्तपट्टिका हे रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करते.
तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे 5 प्रश्न बघण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस कराल. तर चला वळूया शेवटच्या 5 प्रश्नांकडे. कोणत्या पेशी जीवाणूंना संपवतात? तर पांढऱ्या पेशी या जीवाणूंचा नाश करतात. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? तर प्रत्येक मनुष्याला दररोज ही श्वसनाद्वारे 10 ते 20 किलो एवढी हवा श्वसन केली जाते. ब्रुनर्स ग्रंथी कशामध्ये आढळतात? तर ब्रुनर्स ग्रंथी या पक्वाशयाच्या सबम्युकोसामध्ये आढळतात. मेदापासून किती ऊर्जा मिळते? तर मेदापासून ही 9 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. तर शेवटचा प्रश्न, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर मानवाच्या शरीरामध्ये जवळपास 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. धन्यवाद मित्रांनो.